तालुक्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे मी स्वतः या तालुक्यामधली मुलगी आहे आणि कुठेतरी आपल्या तालुक्याचा विकास व्हावा हे आमचं ध्येय आहे. आणि आज आपण बघतोय की पुण्यावरून जे आपण आंबेगाव तालुक्याला मी येत असताना कुठल्याही प्रकारे हायवेवरती एकही शौचालय दिसून आलेलं नाही आहे. प्रत्येक ग्रामीण भागाची हीच अवस्था आहे. आज हायवेला कायद्यानुसार प्रत्येक किलोमीटर नंतर हे शौचालय असणं गरजेचं आहे. आपल्या मंचर परिसरामध्ये पण असेल कुठल्याही प्रकारे शौचालय तिथं उपलब्ध नाही आहेत. यामुळे महिलांची खरंच अवस्था खूप कठीण होत चाललेली आहे. कारण पुरुषांचं एक वेळ ठीक आहे, पण महिलांना ऐन वेळेला कुठं जायचं हा प्रश्न पडतो आणि तिच्या आरोग्यावरती परिणाम होतोय. आणि आज आपण पाहिलं कौशल्य विकास असेल, बचत गटातील महिलांमध्ये बरेच स्किल आहेत, परंतु स्किल डेव्हलपमेंट सेंटर अंतर्गतमध्ये जे योजना दिल्या जातात, आता CME योजना असेल, PMEGP योजना असेल, या योजना दिलेल्या आहेत. सबसिडी देखील 35% महिलांना उपलब्ध आहे, परंतु या महिलांना जागा काम करण्यासाठी नाही. त्याचबरोबर आपण पाहिलं कौशल्य विकासद्वारे महिलांना CNC मशीन असेल, VMC मशीन असेल, या मशीनची माहिती नाही. कारण मी आत्ताच मध्ये एक कार्यक्रम घेतला, तर कार्यक्रमामध्ये विचारलं महिलांना की आपल्यापैकी कोणाला CNC मशीन माहिती आहे, VMC मशीन माहिती आहे, तर कुणाचाही हात वरती आला नाही. परंतु जेव्हा मी विचारलं की शिलाई मशीन कोणाला माहिती, तर प्रत्येक महिलेच्या हात हे वरती आले. तर कुठेतरी 4.0 इंडस्ट्रीज आत्ता आपण बघतोय, तर त्यामध्ये महिलांनी आधुनिकरणामध्ये आलं पाहिजे. कारण CNC VMC मशीन जसं शिलाई मशीन महिला चालवतात तसं CNC मशीनसुद्धा खूप सोपी आहे चालवायला. आणि ज्या महिलांना इच्छुक आहेत, ज्यांना चालवायच्या उद्योग क्षेत्रामध्ये यायचं आहे, त्या महिलांनी निश्चितपणे माझ्याशी संपर्क केल्यावरती त्यांना योग्य तो न्याय आणि उद्योजिका निश्चितपणे त्या घडतील. आणि आमच्या आत्ता पक्षाचा एक संपर्क क्रमांक आहे, ज्याद्वारे महिला आम्हाला अटॅच होऊ शकतात, त्यांच्या समस्या सांगू शकतात. तो मी एक संपर्क क्रमांक आपल्याला सांगते, 7758 98848 7758 98848. म्हणजे निम्म्या रात्री जरी महिलेला कुठलीही अडचण आली तरी आमची टीम तिथं पोहोचेल आणि त्यांना योग्य ती मदत होईल. आणि मी दुर्गा अभियानाअंतर्गत सुद्धा महिलांना शिट्ट्या दिल्या जातात, जेणेकरून एका महिलेने शिट्टी जरी वाचवली तरी आजूबाजूचा हा परिसर जागा होतो. लोकांना कळतं कुठंतरी ही महिला अडचणीमध्ये आहे. आणि काही ट्रिक्स असतील छोट्या छोट्या, जेणेकरून स्वतःची सुरक्षा ही स्वतः करता येईल. तर अशा काही ट्रिक्ससुद्धा महिलांना दुर्गा ब्रिगेडतर्फे आम्ही देणार आहोत आणि कायद्याची माहिती पण पुढील काळामध्ये आम्ही देणार आहोत. धन्यवाद. दुर्गा ब्रिगेड पक्ष याचा मूळ हेतूच आहे विकास, सर्वसामान्य माणसाचा आर्थिक विकास आणि ग्रामीण भागातील डेव्हलपमेंट. प्रस्थापित आहेत या ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी प्रस्थापित असतात. आज आम्ही कायम सांगतो की अंबानी आणि अदानी कशाला पाहिजेत, फक्त अंबानी आणि अदानी कशाला पाहिजेत. आज माझा महाराष्ट्रातील मराठी उद्योजक सुद्धा साता समुद्रा पार गेलेला आहे. आज तालुक्यातील तुम्ही अनेक उद्योजक आहेत, जर तुम्ही पाहिलं तर ते आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, परंतु प्रस्थापित जे आहेत, पण कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे यावं. मला वाटते प्रस्थापितचा त्या ठिकाणी विरोध नसावा आणि नसेल. आणि ह्या ठिकाणी जो विकास करणार आहोत आम्हाला सर्वांना एकत्रित घेऊन सर्वांचा विकास करायचा आहे. कारण आमचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्या आंबेगाव तालुक्याला सुजलम सुफलम करून औद्योगिक तालुका आणि रोजगार सर्वाधिक जास्त देणारा तालुका कसा निर्माण करता येईल. आपण महिला सक्षमीकरणाचा मुद्दा घेतला होता. आतापर्यंत आंबेगाव तालुक्यात महिला सक्षमीकरणाकरता दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे किंवा संघटनेतर्फे काय कार्य करण्यात आलं की फक्त जेपीच्या पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपण ही कॉन्फरन्स घेतलेली आहे? दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे गेल्या कित्येक वर्षामध्ये 6 ते 7 वर्षामध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यातील असेल किंवा आसपासच्या गावं किंवा महाराष्ट्रातनं असो, विशेषतः आंबेगाव तालुक्यातील अनेक मुली ज्या आहेत, ज्या अत्याचाराला काही बळी पडलेल्या, काही महिला ज्या आहेत की त्यांना सासरकडनं हुंड्याचा त्रास असेल, अनेक ग्रामीण भागातले माणसं दारू पिऊन या महिलांना त्रास देणारे असतील. म्हणजे मी तुम्हाला वैयक्तिकरित्या यांची नावं नाही आपण जाहीर करू शकत, परंतु समाजाच्या भीतीपुढे आणि कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर या महिलांवर जो दबाव आणला जातो की पुढील काळामध्ये तुम्हाला सर्व ओपनली बोलावं लागेल,
पुढील काळामध्ये तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील, त्यांना कुठं घाबरवलं जातं. आणि ह्याच्यासाठी जो भरोसा सेल आहे किंवा जे दामिनी पथक आहे, तर आंबेगाव तालुक्यामध्ये दामिनी पथकांची संख्या किती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि दुर्गाताईंनी मध्यंतरीच्या काळामध्ये मी दुर्गा अभियान या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घेतलेलं आहे. दुर्गा ब्रिगेडतर्फे अनेक महिलांच्या या ठिकाणी बैठका घेण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी मुलींना स्वप्रशिक्षणार्थ लाठी काठीसारख्या जे प्रशिक्षण आहे ते बऱ्याच मुलींना देण्यात आलेले आहे. आणि तालुक्यातल्या कमीत कमी तुम्हाला सांगतो इतक्या मुली आणि महिला ज्या आहेत की कायम त्या दूरध्वनीच्या मार्फत यांच्याशी संपर्कामध्ये असतात. आणि त्यांना दूरध्वनीवरून सुद्धा जो समोरचा व्यक्ती त्यांना त्रास देणारा आहे, फक्त दुर्गा बोर बोलते म्हटलं तरी अनेक भगिनींच्या समस्या ह्या दूर झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये दुर्गा ब्रिगेडचं मोठं कार्य आहे.